मुंबईतील 2006च्या लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे आणि मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये अपील करत आहे। मुंबई हायकोर्टाकडून साखळी बॉम्बस्फोटातील 11 आरोपींची निर्दोष मुक्तता केली गेलेली आहे। आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची राज्य सरकारची मागणी आहे। मुंबईला हादरवून टाकणारा हा साखळी बॉम्बस्फोट होता आणि त्या प्रकरणामध्ये आता राज्य सरकार पुन्हा एकदा दाद मागणार आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, आता आपण बघतोय की सुप्रीम कोर्टामध्ये आता पुन्हा एकदा सरकारकडून दाद मागितली जाणार आहे। काय नेमकं या सगळ्या दरम्यान घडू शकतं? अगदीच अपेक्षेप्रमाणे राज्य सरकार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे आणि ही रुटीन प्रोसिजर आहे, त्यानुसार त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्यात आलेलं आहे। आज अटॉर्नी जनरल तुषार मेहता यांनी या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आणि त्यांनी सांगितलं या प्रकरणामध्ये अर्जंट हिअरिंग आहे। त्यानंतर सरन्यायाधीश गोगोई यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि सांगितलं यावरती आपण गुरुवारी जे आहे हिअरिंग करणार आहोत असं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती त्यांच्यावरती आता पुन्हा एकदा खटला सुरू झाल्यानंतर काय कारवाई होते का आणि या संदर्भामध्ये राज्य सरकार कशा पद्धतीने मांडणी करते सर्वोच्च न्यायालयामध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता नेमकं सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।